भाऊचा ऍक्सिडेंट झाला लय मोठा. ओरिजिनल पावती पाण्यात पडली अशा बघू शकता. मुकड्याचा झेरॉक्स काढायचा तुझ्या. तर काय विषय पब्लिक, स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये. काल खूप पाऊस आलता त्याच्यामुळं ग्राउंड आज ओला असेल, बघू शकता ग्राउंड ओलं आहे. त्याच्यामुळं आज आपण जाणार आहे बघा रेल्वे ट्रॅकवर. तिकडे जाऊन करूया आपले रनिंग वगैरे प्रॅक्टिस जे बी आहे वर्कआउट ते. कारण की ग्राउंडवर काय आज होणार नाही, कारण की ग्राउंड बघू शकता तुम्ही किती ओलं आहे. आता इथून पळायला टिकलं की डायरेक्ट बुटाला चिपकत. त्याच्यामुळे आज आपण रेल्वे ट्रॅकवर जाणार. चला जाऊया रेल्वे ट्रॅककडे. बघू शकता काल पाणी आल्यामुळं बघू शकता झाडं किती मस्त दिसायलेत, अशोकाचे हिरवेगार दिसायलेत. आणि खाली बी थोडं थोडं म्हणजे मस्त वाटायला याला. आणि वातावरण बी एकदम थंडगार झालेलं आहे, नाही तर एरीला घाम यायचा. तर गाईज आता आम्ही ट्रॅकवर आलेलो. तर गाईज आज फक्त एकच राऊंड घेतलाय. हे ट्रॅक मला माहित नाही किती मीटरचं आहे, फक्त एकच राऊंड घेतलाय. तर इथं आता लई शिंपीर व्हायले. आता थोडं पाय मोकळे करायसाठी चलतो, मग त्याच्यानंतर आपल्याला जायचं रूमवर. चला थोडंसं चालूया. तर गाईज आता चाललो बघा रूमवर. तर गाईज आता नाश्ता वगैरे करून चालू बघा लॅबला. हेडफोन आणि हे घेतलेत सोबत चार्जर, कारण की फोनात आपल्या नसती चार्जिंग. फोनामध्ये चार्जिंग जास्त टिकत नाही त्याच्यामुळं. तर गाईज आता आपल्या या भाऊचा NSSचा फॉर्म भरायचा आहे आणि या भाऊला दवाखान्यात न्यायचं आहे. तिकडे चाललो आता. या घड्याने मला लॅबून उचललंय. कॉलेजवर पोहोचलेलो आम्ही. तर गाईज आता कॉलेजवर काय सर नव्हते आणि भाऊला फोटो बी नाही आणले, म्हणून आता चाललो भाऊचा दवाखाना करायला समोरच्या. या भाऊचा ऍक्सिडेंट झाला लय मोठा. दादा चाललो डेंटल कॉलेजवर. तर गाईज हे बघा, बघू शकता तुम्ही इथं वासपा फाट्यावर रोड बनणं चालू आहे. हे तिकडं बी तसा ते खाली तिकडं ते गावात जात आहे आणि हे रोड इकडं बनायला आहे. इथं काहीतरी पूल बनायला वाटतंय बहुतेक. तर गाईज आता आम्ही इथं थांबलो. या भाऊची पावती पडली मागच्या, ओरिजिनल पावती पाण्यात पडली अशा बघू शकता. झेरॉक्स आहे तर तसं काय टेन्शन नाही. चला चलो आता. हे पहा बघू शकता समोरच आहे डेंटल कॉलेज. आणि हे पहा हे चिखल पहा किती आहे. तर गाईज आता आम्ही डेंटल कॉलेजवर पोहोचलेलो. भाऊला पार्किंग लावायसाठी जागाच नाही इथं. चला आता आम्ही आता आलेलो. भाऊचा झेरॉक्स काढायचा आहे तोंडाचा. 1 घंटा झालेला आहे तरी मी भाऊ काय अजून आला नाही. आतमध्येच आहे. केव्हा येते की काय माहीत. त्याचा एक्सरे आपला एक्सरे नाही झेरॉक्स काढायचा वाटते. त्याचा मुकड्याचा झेरॉक्स काढायचा तुझ्या. तर काही आता भाऊला लई टाईम लागायला आहे. अजून आताच आलाच नाही बाहेर. आम्हाला लागली भूक. आता चलो आम्ही काहीतरी नाश्ता करतो तिथं जाऊन. तिथं हॉटेल आहे एक. भाऊला इथून आता कसं जावं टेन्शन आले जरा. मला बी टेन्शन आले कारण की मी चप्पल काल सटकली. एक क्रॉक्स बरोबर चलत नाही तिच्यामध्ये. जोऱ्यात गेलो तर सटकली तर उगी घरान व्हायचं. ते ट्रक आला का त्याच्या आडवं. ते ट्रक आलाय त्याच्या आडवं जायचं आहे आता आम्हाला. तर काय आता भाऊ आलेला आहे वापस. बघू शकता एक्सरे दिलाय. एक्सरेच म्हणायला झेरॉक्स दिलाय. आणि आता आमचा नाश्ता वगैरे झालाय. आता जायचं गाडी घ्यायची आणि जायचं आपल्या हिंगोलीमध्ये. बघू शकता भाऊचा आहे झेरॉक्स. चला आता गाडी घेऊया आणि जाऊया हिंगोलीमध्ये. तर गाईज आता चाललो वापस. हे रोड बघू शकता किती मस्त झालाय एकदम पाण्यामुळं कालच्या. तर गाईज आता चाललो टायपिंगला. बघू शकता भाऊची बुलेट. तर गाईज आता मी आणि अनिकेत भाऊ जरासं आलो इकडं समोर. थोडंसं फ्रेश व्हावं म्हणलं. चलाव गेलो जरासं बरं वाटते जरा. तर आता चाललो रूमवर. राज्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.